नमस्कार. MS चॅप्टर GKवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न क्रमांक 1. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? ऑप्शन आहे A 5, B 7, C 4 आणि D 2. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B 7. प्रश्न क्रमांक 2. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कोणता नवीन जिल्हा अस्तित्वात आला? ऑप्शन आहे A पालघर, B नाशिक, C अहमदनगर आणि D रायगड. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A पालघर. प्रश्न क्रमांक 3. ठाणे जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन आहे A 1992, B 1972, C 1982 आणि D 1963. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे C 1982. प्रश्न क्रमांक 4. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा स्थित आहे? ऑप्शन आहे A मुंबई, B जळगाव, C रायगड आणि D धुळे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे C रायगड. प्रश्न क्रमांक 5. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा स्थित आहे? ऑप्शन आहे A जळगाव, B अकोला, C नंदुरबार आणि D मुंबई. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे D मुंबई. प्रश्न क्रमांक 6. ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन आहे A मेळघाट, B नरनाळा, C ज्ञानगंगा आणि D तानसा. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे D तानसा. प्रश्न क्रमांक 7. ठाणे जिल्ह्यातून कोणती नदी वाहत नाही? ऑप्शन आहे A उल्हास, B वैतरणा, C वर्धा आणि D सूर्या. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे C वर्धा. प्रश्न क्रमांक 8. ठाणे जिल्ह्यात प्रमुख पीक कोणते आहे? ऑप्शन आहे A भात, B ऊस, C कापूस आणि D करडी. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A भात. प्रश्न क्रमांक 9. ठाणे जिल्ह्यात कोणत्या जातीचे गवत आढळते? ऑप्शन आहे A मुशी, B अंजन, C धामण आणि D कुसळी. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A मुशी. प्रश्न क्रमांक 10. ठाणे जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे? ऑप्शन आहे A 2, B 4, C 6 आणि D 8. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे C 6. प्रश्न क्रमांक 11. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन आहे A पहिला, B दुसरा, C तिसरा आणि D चौथा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे C तिसरा. प्रश्न क्रमांक 12. केंद्र शासनाचा दारुगोळा व शस्त्र निर्मिती कारखाना ठाण्यात कुठे आहे? ऑप्शन आहे A भिवंडी, B अंबरनाथ, C उल्हासनगर आणि D कल्याण. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B अंबरनाथ. प्रश्न क्रमांक 13. भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे कोणत्या साली धावली? ऑप्शन आहे A 1753, B 1653, C 1553 आणि D 1853. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे D 1853. प्रश्न क्रमांक 14.
ठाणे जिल्ह्याला महाराष्ट्राची कोणती उपराजधानी म्हणतात? ऑप्शन आहे ए आर्थिक, बी सामाजिक, सी सांस्कृतिक आणि डी पर्यटन. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी सांस्कृतिक. प्रश्न क्रमांक 15. ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? ऑप्शन आहे ए 5, बी 6, सी 7 आणि डी 8. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी 6. प्रश्न क्रमांक 16. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण किती तलाव आहेत? ऑप्शन आहे ए 35, बी 36, सी 37 आणि डी 38. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए 35. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.